जय जय रघुवीर समर्थ। भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे, भयातीत ते संत आनंत पाहे। तया पाहता द्वैत काही दिसेना, भय मानसी सर्वथाही असेना। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचा जो आपण अभ्यास करत आहोत, सज्जन हो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 136 याचं चिंतन पाहणार आहोत। समर्थांनी गेल्या काही श्लोकांमधून आपल्याला सिद्ध संत सत्पुरुषांची लक्षणं समजावून सांगितली आणि जीवाने आपलं हित साधण्यासाठी केवळ एकच गोष्ट करावी की धरी रे मना संगती सज्जनाची। मनाने त्या संत संगतीला आपण घट्ट धरून राहावं आणि त्याने आपल्या जीवाचं शिल्प घडवावं। ते शिल्प कसं घडतं, नेमकं त्यामध्ये काय वृत्त्यंतराचे गुणधर्म दिसून येतात, याचं चिंतन आपण गेल्या श्लोकामध्ये बघितलं की बळे भाव सद्बुद्धी सन्मार्ग लागे आणि महाक्रूर तो काळ विक्राळ भंगे। समर्थांनी या संत संगतीमधून जीवाच्या अंतरंगामध्ये प्रविष्ट होणारा भाव, सद्बुद्धी आणि सन्मार्ग याचं वर्णन तर केलंच, पण त्याचबरोबर काळाचा गुणधर्म देखील त्यांनी आपल्याला समजावून सांगितला की जो काळ अत्यंत महाक्रूर आहे, जो काळ आम्हाला या कर्माच्या बंधनामध्ये अडकवतो, जो काळ आम्हाला पुनरपि जननम या अवस्थेमध्ये घेऊन जातो, असा हा काळ या सिद्ध संताच्या संगतीमध्ये लयाला जातो। आमच्या या जन्म मृत्यूच्या चाललेल्या एक प्रकारच्या येर झालेला पूर्ण विराम देतो। या काळाचंच असलेलं दर्शन समर्थ आम्हाला आजच्या श्लोकामध्ये सांगत आहेत आणि आजच्या श्लोकापासून समर्थांचं एक वैशिष्ट्य असं आहे, सज्जनो, आपण आत्तापर्यंत सगुण भजनाचं महत्त्व ऐकलं, रामाचं चरित्र ऐकलं, संतांचे गुणधर्म ऐकले। आता या सत्संगतीच्या आधाराने जे स्वरूप दर्शनाची अवस्था आहे, आत्मारामाची अवस्था आहे, त्या अवस्थेकडे समर्थ आम्हाला हळूहळू हळूहळू एकेका श्लोकामधून घेऊन जाणार आहेत। जसं एखादा सुंदर उंतुंग पर्वत आपण चढायला लागतो तेव्हा पायथ्याला तो त्या मानाने सपाट असतो, जशी जशी आपण उंची चढायला लागतो तसं तसं त्याचं सरळपण वाढू लागतं आणि जसं जसं आपण शिखराच्या दिशेने जाऊ लागतो तशी तशी त्याची क्लिष्टता देखील जशी वाढते, त्याप्रमाणे मनोबोधामध्ये आता हे पुढचे श्लोक जे आहेत ते सगळे अद्वैत तत्वज्ञान सांगणारे श्लोक आहेत। यामध्ये आपल्याला अंतःकरण अगदी एकाग्र करून या श्लोकांचा अर्थ समजून घ्यावा लागतो। एक एक शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे, स्वरूप दर्शनाकडे नेणारा आहे। पण बघा, मी जसं आपल्याला सांगितलं की हे सगळं कोणाला कळतं, जो आपल्या गुरुच्या छत्रछायेखाली आहे, जो साधक आहे, त्यालाच या सगळ्या गोष्टींचा बोध होऊ शकतो। त्यामुळे आपण आपल्या सद्गुरूच्या चरणांशी राहून या मनोबोधातील आत्मारामाचा अभ्यास, त्याचं दर्शन घेण्याचा प्रयत्न करावा। त्यातील ही प्रदीर्घ मालिका आहे, ही काही केवळ 2-4 श्लोकामध्ये संपणारी गोष्ट नाही। आता कदाचित मी असं म्हणेन की इथून ते 205 श्लोकापर्यंत हळूहळू टप्प्याटप्प्याने या आत्मारामाची, या स्वरूप दर्शनाची भूमिका समर्थ आम्हाला सांगत जातील।
समर्थ आपल्याला म्हणतात की भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे. या संपूर्ण ब्रह्मांडाचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये कदाचित बहुजिनसी अशा अनेक गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळे गुणधर्म आहेत. प्रत्येक गोष्ट ही त्याच्या त्याच्या पद्धतीने आपला एक वेगळेपण राखून आहे. पण या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये एका गोष्टीने सामायिक पद्धतीने सगळ्यांना जर व्यापून ठेवलं असेल तर ती गोष्ट संतांच्या निदर्शनाला येते आणि ती गोष्ट आहे भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे. ब्रह्मांडाला संपूर्णपणे भयाने व्यापून ठेवलेलं आहे. बघा, आपल्यासारखी सामान्य जीवानी ब्रह्मांडाचा विचार किती करावा हा ज्याचा त्याचा बौद्ध्यांकाचा प्रश्न आहे. परंतु जर आपण केवळ आपल्या अंतरंगाचा विचार केला ना तरी ब्रह्मांडाचा विचार आपल्याला कळू शकतो. कारण पिंडी ते ब्रह्मांडी हे सूत्रच आहे. जे आपल्या आतमध्ये आहे तेच बाहेर आहे. आपल्या आतमध्ये काय आहे याची कित्येकदा आम्हाला देखील जाणीव नसते. कधी आपण आपल्या हृदयाचा विचार केलाय का? आपल्या आतमध्ये काय आहे? आपल्या अंतःकरणात नेमकं काय चाललेलं आहे, काय भरलेलं आहे? सज्जनो, बघा, आता मेडिकल शास्त्र इतकं पुढे गेलेलं आहे. किती वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी आहेत, सिटी स्कॅन आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट आहेत. पण अजूनही विज्ञानाला मानवी मनाच्या आतमध्ये काय दडलेलं आहे याचा शोध घेता येणं शक्य झालेलं नाही. तुमच्या चित्तामध्ये काय दडलेलं आहे, कुठली गाठोडी भरलेली आहेत. पण मला असं वाटतं की संत दृष्टी अशी आहे की जी आमच्या चित्ताची अवस्था क्षणामध्ये टिपते. नेमकं काय आतमध्ये चाललेलं आहे, काय अंतरंगामध्ये खळबळ आहे याची आपल्याला या संतांच्या दृष्टीतून जर विचार केला तर आपल्या अंतःकरणाची अवस्था कळू शकते. हे एक असं एक्सरे मशीन आहे की जे केवळ एका दृष्टीने आमच्या अंतरंगाची अवस्था आम्हाला सांगतं. आणि संत जेव्हा या ब्रह्मांडाकडे पाहतात आणि या ब्रह्मांडामध्येच असलेल्या आमच्या जीवांकडे पाहतात तेव्हा त्यांना एकच लक्षात येतं की प्रत्येकाच्या चित्तामध्ये स्वाभाविकपणे भयच भरून उरलेलं आहे. भय भय ते प्रसिद्ध पद आहे ना, भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते. खरोखर इथं या सगळ्या जगामध्ये या भीती नावाच्या गोष्टीने आम्हा प्रत्येकाला व्यापून ठेवलेलं आहे. प्रत्येकाला. आपल्या भीतीची अवस्था आपण कधी नीट अभ्यासली आहे का? ही भ्रांत, हे भय आम्हाला वेगवेगळ्या टप्प्यांवरती त्रास देत असतं. बघा, एक भयाचं स्वरूप आहे ते म्हणजे या प्रपंचामध्ये असलेल्या चिंता, या प्रपंचाचं असलेल्या भवितव्याची भ्रांत. अशा या एका भयाचं स्वरूप आपल्याला प्रापंचिक पातळीवरती दिसतं. दुसरं भयाचं स्वरूप आहे ते म्हणजे आपल्या स्वतःच्या वैयक्तिक पातळीवरती आपल्याला असलेली शारीरिक दुखणी, आपल्या विवंचना, आपल्या आतमध्ये होणारा मानसिक त्रास, या सगळ्या गोष्टींनी आमच्या आतमध्ये आणखीन एक भयाचं गाठोडं आहे. तिसरं भयाचं गाठोडं आहे जे प्रत्येकाच्या हृदयामध्ये कुठं ना कुठंतरी कोपऱ्यामध्ये आपल्याला दिसून येतं. अत्यंत क्लिष्ट, अत्यंत गुंतागुंतीचं, आणि ते भयाचं गाठोडं आहे स्वतःच्या मृत्यूचं. मृत्यूच्या सामोरं जाण्याची तयारी ही बहुतांश लोकांची नसते. बहुतांश. कोण असं आहे की जो मृत्यूचा हसत हसत स्वीकार करतो? केवळ ते एखाद्या संत सिद्ध सत्पुरुषालाच हे जमू शकतं. पण पूज्य बाबा म्हणायचे ना की इथं गोंदवल्याला का यायचं? ही मरणाची विद्या शिकण्यासाठी यायचं म्हणाले. पण सज्जनो, हे मरण नावाची एक भीतीचं गाठोडं आमच्या प्रत्येकाच्या आतमध्ये आहे. बघा, समर्थांनी दासबोधामध्ये अंतःकरण एक अशा नावाचा एक समास लिहिला आहे, ज्यामध्ये समर्थ म्हणतात की या सगळ्या सृष्टीचं अंतःकरण एक आहे. आपल्याला असं वाटतं की माझं अंतःकरण वेगळं, दुसऱ्याचं अंतःकरण वेगळं, तिसऱ्याचं अंतःकरण वेगळं. पण हा अंतःकरण नावाची जी गोष्ट आहे ती एखाद्या सॉफ्टवेअर प्रमाणे जी सगळ्या ब्रह्मांडाला व्यापून उरली आहे. आणि त्यासाठी समर्थांनी फार छान उदाहरण दिलं की एखाद्या हरणाची शिकार करण्यासाठी एखादा वाघ जेव्हा त्या हरणाच्या मागे धावत असतो तेव्हा हरणाच्या आतमध्ये असलेली भीती आणि वाघाच्या अंतःकरणामध्ये असलेलं हे ॲग्रेशन, हे दोन्हीही एकाच अंतःकरणाची दोन अंग आहेत. एकाच अंतःकरणाची.
आपण बघतो ना, एखादं कुत्रं किंवा एखादं जनावर जो घाबरतो त्याच्या जास्त मागं लागतात, म्हणजे तो घाबरला आहे याची जाणीव त्याच्या अंतःकरणामध्ये होते, होय की नाही? याचाच अर्थ हे सॉफ्टवेअर सगळ्यांमध्ये एकच आहे. हे ब्रह्मांडामध्ये भीती नावाची जी गोष्ट आहे ती सगळ्यांमध्ये एकसारखीच सामावलेली आहे. सगळ्यांमध्ये एखादी किडा मुंगी असो, तिचा जर आपण रस्ता अडवायचा प्रयत्न केला तर ती देखील असेल नसेल तेवढी शक्ती लावून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करते. कृमी कीटकांपासून ते मनुष्यापर्यंत प्रत्येकाला स्वतःचा जीव अत्यंत प्रिय आहे. हनुमंताने देखील सुंदरकांडात हेच म्हटलं ना की सबके देह परम प्रिय स्वामी मारही मोही कुमारग गामी. प्रत्येकाला आपला प्राण, आपला देह प्रियच असतो. त्या राक्षसांनी मला मारलं म्हणून मी त्यांना मारलं, अन्यथा मला त्यांना मारायची इच्छा नव्हती. सज्जनो, ही मनुष्याची जी स्वाभाविक प्रतिक्रिया आहे, हेच ते अंतःकरण एक अशी अवस्था आहे बघा. मग इथं प्रश्न असा येतो की आम्ही सगळे मंडळी भयाने व्याप्त आहोत, यात काही मनामध्ये शंका नाही. पण या भयामधून मुक्त होण्याचा काही मार्ग आहे का? काय केलं असता मनुष्याला निर्भयता प्राप्त होऊ शकेल? बघा, या निर्भयता ही संतांच्या जीवनामधला एक प्रमुख गुणधर्म आपल्याला दिसतो. आम्ही आत्ता ज्या कोकणामध्ये आहोत, जिथं घनदाट झाडी आहे, निबिड अरण्य आहेत. परवा यातल्या स्थानिकांशी बोलताना मी विचारत होतो तर ते म्हणाले इथं बिबट्यांचा भरपूर सुळसुळाट आहे, कारण एवढी जंगली श्वापदं इथं वावरतात. हे सगळं ऐकल्यानंतर आपल्याला श्री महाराजांची आठवण येते, समर्थांची आठवण येते. कसं श्री समर्थ शिवथरगडामध्ये राहिले असतील 400 वर्षापूर्वी दासबोधाच्या निमित्ताने. याच कोकणामधून त्यांना जावं लागलं असेल ना. तेव्हा तर जंगल आणखीन घनदाट असतील, आणखीन हिंस्त्र श्वापदं असतील. आणि तेव्हा ती श्वापदं केवळ रानावनातली श्वापदं नव्हती, तेव्हा यवनरूपी श्वापदं देखील होती, जी या आपल्या संस्कृतीचं रक्षण करणाऱ्या लोकांच्या जीवावर उलटत होती. अशा परिस्थितीमध्ये समर्थांच्या सारखा करारी पुरुष निर्भयतेने या भूलोकावरती चालतो. हे कसं शक्य आहे? कसं शक्य आहे? याचं कारण आहे की संतांना ती निर्भयता प्राप्त झालेली असते. ते कुठल्याच गोष्टीला कधीच घाबरत नाहीत, डगमगत नाहीत. त्यांना कधीच भविष्याची भ्रांत नसते. ते बस आपल्या वर्तमानामध्ये पुढचं पाऊल टाकण्यामध्ये निमग्न असतात. त्यांना कधीच कुठल्याही गोष्टीची भीती ही सतावू शकत नाही. काय आहे बरं कारण? समर्थ त्याचं उत्तर देतात. भय व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे, भयातीत ते संत आनंद पाहे. भयाच्या पलीकडे जाण्याची वृत्ती, या भयाच्या अनुभवाच्या पलीकडे जाण्याची अवस्था ही त्यालाच प्राप्त होते ज्याने या संत रूपी आनंदाचा अनुभव घेतलेला आहे. म्हणजे काय? ज्याने या आत्मसाक्षात्काराची अवस्था प्राप्त केली आहे, ज्याला आत्मज्ञान झालेलं आहे. त्या आत्मज्ञानाच्या अवस्थेमध्येच सज्जन हो, भयातीत ही अवस्था येऊ शकते. हे फार अत्यंत गूढ असं रहस्य आहे. ज्याने स्वतःला ओळखलं, ज्याने स्वतःला जाणलं, ज्याला स्वतःचं स्वरूप कळालं, मी कोण आहे हे ज्याला कळतं, त्याला लक्षात येतं की हे सगळं ब्रह्मांड एक जिन्सी आहे. इथं हे मी जे माझं वेगळं अस्तित्व ठेवलंय, त्या वेगळ्या अस्तित्वामुळं ही भ्रमात्मक विवर्त रूपी भीती माझ्या अंतःकरणामध्ये येते. विवर्त रूपी हा शब्द फार महत्वाचा आहे. काय आहे विवर्त ज्ञान? सगळ्या संतांनी याचं अतिशय उत्तम उदाहरण दिलंय की संध्याकाळची वेळ आहे, घरामध्ये थोडासा अंधार पडलाय आणि आपण घराच्या आत जाताना उंबरठ्यावरती एक दोरी पडलेली आहे जाडजूड, आणि आपल्याला असं वाटतंय की ती दोरी नसून सर्प आहे. दोरीला सर्प मानणं हे त्याचं विवर्त रूप आहे. तसं सज्जनो, आम्हाला या सृष्टीचं खरं स्वरूप न कळल्यामुळं आम्ही सगळी मंडळी या सृष्टीला विवर्त रूपाने पाहतो. म्हणजे काय? मी वेगळा, सृष्टी वेगळी, आणि मी कोण आहे याचा मला अंदाज नाही, याचा मला अनुभव नाही. आपण देखील सगळेजण या सृष्टीचाच एक अंश आहोत.
बघा, आत्मज्ञानाच्या दृष्टिकोनातून जर विचार कराल तर आपल्याला बौद्धिक पातळीवरती एक गोष्ट कळते की हा जीव पंचमहाभूतिक आहे. हा शरीराचा जो सगळा भाग आहे त्यामध्ये पृथ्वी, जल, वायू, अग्नी आणि आकाश याच 5 तत्वांची आपल्याला रचना दिसते, बरोबर की नाही? मग मला सांगा, हा एक देह या 5 भूतांचा बनलाय, तर मग हे ब्रह्मांड काही वेगळं बनलंय का? ते देखील या 5 भूतांचंच बनलंय ना. आणि समजा 2 व्यक्ती आहेत, त्या 2 व्यक्तींमध्ये आपण अंतर समजतो, द्वैत समजतो, पण ते 2 व्यक्ती देखील आकाश तत्वांनी एकमेकांशी जोडल्या गेलेल्याच आहेत ना. म्हणजे हा एक प्रकारे पंचमहाभूतांचा कालाच आहे. या काल्यामध्ये कुठल्या तरी एका कणाने स्वतःला वेगळं मानणं हेच त्याचं अज्ञान आहे. पण आम्ही आयुष्यभर स्वतःला वेगळं समजतो. आम्ही एकमेकांच्या बद्दल द्वैत भाव ठेवतो. मी आणि ही सृष्टी वेगळी अशी आमची भावना राहते. हे सगळं असण्याचं कारण एकच आहे, आम्हाला अजूनही भयातीत ते संत अनंत पाहे. इथं संत अनंत हा शब्द 2 प्रकाराने आपण अभ्यासू शकतो. एक आहे संत अनंत, म्हणजे तो परमात्मा. त्या परमात्म्याचं ज्यांनी दर्शन घेतलं तो भयातीत झाला. आणि दुसरं ते संत ज्यांनी या अनंताचं दर्शन घेतलंय तेच भयातीत झाले. हा देखील एक त्याचा अर्थ आपण घेऊ शकतो. भयातीत ते संत अनंत पाहे. 3ऱ्या ओळीमध्ये समर्थ म्हणतात, तया पाहता द्वैत काही दिसेना. त्याला बघितल्यानंतर मात्र मी तूपणाचा हा भाव आमच्या अंतःकरणामधून निघून जातो. कारण मी आणि तो वेगळा राहतच नाही. श्री महाराजांना कोणीतरी विचारलं की महाराज, आपण आल्या गेल्या प्रत्येकावरती एवढे उपकार करता. महाराजांनी लगेच थांबवलं, अरे बाबा असं काही म्हणू नकोस की मी उपकार करतो. उपकार करण्यासाठी 2 वेगवेगळे जीव असावे लागतात. मी आता माझाच कुठं आहे, मी तर तुमचाच होऊन गेलेलो आहे. आणि तुमचा झाल्यामुळं मी माझ्यावरतीच उपकार केला हे असं कसं म्हणू? हे अगदी खरं आहे. बघा, आपण आपल्या देहाच्या 2 हातांपैकी कुठल्या हाताला कमी आणि कुठल्या हाताला जास्त समजूत? दोन्ही हात आपल्यासाठी सारखे आहेत, दोन्ही पाय आपल्यासाठी सारखे आहेत, दोन्ही डोळे आपल्यासाठी सारखे आहेत, दोन्ही कान आपल्यासाठी सारखे आहेत. यामध्ये आपण कमी जास्तपणा करत नाही. या दोघांमध्ये आपण कधी स्पर्धा लावत नाही. या दोघांमध्ये एक प्रिय एक नावडता असं म्हणत नाही. हे सगळं जसं आम्हाला प्रिय आहे, तसं ज्याला हे द्वैत भावना ज्याची विरून गेली त्याला हे सगळं भगवद्गीतेप्रमाणे सांगायला जावं तर समोहम सर्वभूतेषु न मे द्वेषोस्ति न प्रियः. मी सगळ्यांच्या मध्ये सामायिक पद्धतीने समसमान राहतो. हरिव्यापक सर्वत्र समाना. सगळीकडे तो समानतेने राहतो. आणि मग जो समानतेने राहतो तो सगळ्यांमध्ये व्यापून उरतो, होय की नाही? तुकाराम महाराजांचा तो अभंग नाही का की अणुरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा. म्हणजे या ब्रह्मांडाच्या अणुरेणूमध्ये देखील तोच आहे आणि या आकाशा एवढी व्यापकता देखील त्याचीच आहे. तो कोण आहे? तो हा संत अनंत आहे. मी त्याच्यापासून वेगळा समजतो आणि त्यामुळे हे भय माझ्या अंतःकरणामध्ये येतं. ही सगळी आमची परमार्थाची चाललेली खटपट आहे, ती या मुख्य प्रवाहामध्ये विसर्जित होण्यासाठी आहे. आणि म्हणून आपण श्री महाराजांच्या आरतीमध्ये किती सुंदर म्हणतो की मी जीव हा भ्रम झालाय, मला हे विवर्त झालंय माझ्या अंतःकरणामध्ये. आणि त्या विवर्ताच्या मुळं मी स्वतःचं अस्तित्व वेगळं मानलं, त्यातून हा द्वैत भाव निर्माण झाला. या द्वैत भावनेमुळं माझ्या अंतःकरणामध्ये भीती निर्माण झाली. मग भयातीत व्हायचं असेल तर आम्हाला हे द्वैत सोडावं लागतं. तया पाहता द्वैत काही दिसेना आणि भयमानसी सर्वथाही असेना. जेव्हा एकच एक मी सगळीकडे उरलेलो आहे, एकच एक मी व्यापून राहिलो आहे, तर मी कोणापासून घाबरू? मी स्वतःपासून कधी घाबरतो का? अजिबात नाही. मी माझ्याबरोबर राहू शकतो की नाही? निश्चित राहू शकतो. मग या ब्रह्मांडामध्ये असं कोण आहे ज्याच्यापासून मला भीती वाटली पाहिजे? कारण त्या सगळ्यांमध्ये मीच सामावून उरलोय, मीच सामावून उरलोय. असं हे भयमानसी सर्वथाही असेना. असा हा आपल्या हृदयामध्ये दडलेल्या आत्मारामाचं दर्शन घेतल्यानंतर होणाऱ्या भयातीत अशा स्थितीचा अभ्यास समर्थ करतात. आणि सज्जनो, मनाला खऱ्या अर्थाने जर त्रास कुठला असेल
तर या सर्व भयांचा मनाला त्रास आहे, ज्याला या भयातून मुक्ती पाहिजे असेल त्याने स्वरूप दर्शनाचा आग्रह करावा. ते स्वरूप दर्शनाचं पुढचं पाऊल कसं आहे याचं वर्णन समर्थ आपल्याला उद्याच्या श्लोकामध्ये सांगतील. जानकी जीवन स्मरण. जय जय राम. जय राम.